सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या भूमिपुत्र सत्याग्रही स्मारक समितीच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या वतीनं करण्यात आली। बुधवारी 11 तारखेला कॅनडा कॉर्नरवरील वसंत मार्केटमधील विनीत कन्स्ट्रक्शन या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली। समितीतर्फे 2 मार्च रोजी संविधान सभेचे आयोजन करण्यात आले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी सामाजिक समतेचा सत्याग्रह 2 मार्च 1930 या दिवशी सुरू करण्यात आला। सामाजिक परिवर्तनाच्या या लढाईत सहभागी झालेल्या सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी भूमिपुत्र सत्याग्रही स्मारक समितीच्या वतीने येत्या 2 मार्चला सायंकाळी 7 वाजता गौरी पटांगण गाडगे महाराज पुलासमोर गंगाघाट पंचवटी नाशिक या ठिकाणी संविधान सभेचे आयोजन करण्यात आले आहे। सभेनंतर भीमगीते प्रबोधनपर गीतांचं आयोजन करण्यात आले। प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण हे देखील या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। जिल्ह्यातील सर्व संविधान प्रेमी आणि लोकशाहीवादी जनतेने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष नारायण गायकवाड यांनी केले आहे। रोजी काळाराम मंदिर सत्याग्रह भूमी समिती आयोजित जो कार्यक्रम ठेवला आहे सांस्कृतिक कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला सर्व समाजातली मोठ्या संख्येने उपस्थित राहाव्या ही विनंती करतो। भूमिपुत्र सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्ह्याची बैठक आत्ताच पार पडली आणि 2 मार्च 2026 रोजी गोदाघाट गौरी पटांगण येथे होणाऱ्या अभिवादन सभा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सामाजिक कार्यकर्ते नारायण शेठ गायकवाड यांची सर्वांनी एकमताने या ठिकाणी निवड केली आहे। त्याचप्रमाणे समितीच्या कार्याध्यक्षपदी या कार्यक्रमात पहिल्यापासून हिरारीने भाग घेणारे आमचे आदेश पगारे यांची निवड झालेली आहे। स्वागताध्यक्षपदी दामोदर अण्णा पगारे यांची निवड आम्ही केली। तर मुख्य निमंत्रक म्हणून समाजभूषण कैलास तेलोरे आणि बिपिन कटारे यांची निवड आम्ही या ठिकाणी केली आहे। मी नाशिक जिल्ह्यातील तमाम फुले आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या, संविधान मानणाऱ्या व लोकशाही मानणाऱ्या सर्व जनतेला आवाहन करतोय की आपण 2 मार्च 26 रोजी सायंकाळी 6 वाजता गोदाघाट गौरी पटांगण येथे उपस्थित राहू या अभिवादन सभेला व सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शोभा वाढावी। आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे प्रख्यात गायक साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण, ज्याला साजन विशाल जोडी असं म्हणतात, यांचा भीमगीतांचा प्रबोधनकर कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी ठेवला आहे। याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो। धन्यवाद।